त्यामुळे होणारं नुकसान आणि त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वी सरकारने घेतलेला आहे। जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे, पिकांचं नुकसान आहे आणि त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले। प्रशासनाने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना मोठा नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 10 घोषणा केल्या। आपल्याला माहित आहे, उद्या दुपारी 3 वाजल्यापासून लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागणार आहे। त्याच्यानंतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। पण त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यासाठी सर्वात महत्त्वाचे त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली। त्यांनी सांगितलं की आत्ताच काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस आला होता, त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरचे नुकसान झाले होते। गारपीटमध्ये शाळू, गहू, मक्का, सोयाबीन, पहाडी पीक हे सर्व पिकाचे जे नुकसान झाले होते हे भरून निघणारे नाही। म्हणजे शेतकऱ्यांना आपण कितीही मदत केली तरी शेतकऱ्यांना याबद्दल काही फायदा होणार नाही। पण तरी आपण फुलना फुलाची बागही शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली। कारण सुद्धा तसंच आहे, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट पीएमचा फोन आला, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे त्यांनी पत्र पाडले। त्यामुळे सुद्धा केंद्राचा विसा मिळाल्यानंतर डायरेक्ट राज्याचा विसा देणे बंधनकारक आहे। पीक विमा कंपन्यांना सुद्धा सूचना दिल्या, शेतकऱ्यांना राहिलेल्या 75% पीक विमा उद्या 3 वाजेच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले। कारण काय, उद्या 3 वाजल्यापासून लोकसभा आचारसंहिता लागणार आहे, त्यानंतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही। याच्यासाठी सुद्धा शासनाने पावलं उचलले। त्यांनी यासाठी तातडीची कलेक्टरची सर्वांची बैठक घेतली। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांनी GR काढला आहे। या GR मध्ये स्पष्ट सांगितले शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी, कोणताही शेतकरी यापासून वंचित राहू नये। कारण शेतकऱ्याच्या पाठीमागे राहणारे सरकार आहे, हे सरकार फक्त शेतकऱ्यांचं आहे, काबाडकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, किसानाचं आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। तसंच त्यांनी एका लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही डायरेक्ट क्रेडिट देणार आहे, म्हणजे कर्ज देणार आहोत, एक सुद्धा शेतकरी वंचित राहणार नाही। आम्ही सर्व बँकांना आदेश दिला आहे शेतकऱ्यांना पूर्व हंगामासाठी कर्ज देण्यात यावे। तसेच शेतकरी ते वंचित राहिले होते 6 लाख शेतकरी, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ व्हावा। तसेच त्यांनी सांगितलं की प्रोत्साहन अनुदानासाठी काही नियम अटी टाकल्या होत्या, आता त्या नियम अटी आम्ही काढून टाकत आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे। कारण का, ते शेतकरी रेग्युलर होते, त्यांनी कर्ज भरले होते, अशा शेतकऱ्यांना आता ते कोणतेही अटी राहणार नाही, नियम राहणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले। त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीचा सुद्धा विचार करत आहोत, यासाठी आम्ही केंद्राकडून मागणी मागवतोय, म्हणजे प्रस्ताव मागितला आहोत। लवकर याबद्दल मोठी घोषणा होईल, पण आता दिवस कमी आहे, उद्यापासून आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार नाही। आपण आचारसंहिता झाल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी मोठे पॅकेज देणार आहे। शेतकऱ्यांनी संभ्रम धराव, कोणत्याही राजकीय पक्षाच्या बळी पडू नये, कोणी कितीही घोषणा केली तरी त्याला बळी पडू नये, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। तसं त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणारे सरकार आहे, तुम्ही केव्हाही अर्ध्या रातचं आमचं दार ठोका, म्हणजे शासनाचं हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे। चला तर मित्रांनो, डायरेक्ट लाईव्ह बघूया।